मला असं वाटतं 12 वर्ष झाले आमची प्रतिष्ठान आहे सावित्री प्रतिष्ठान, त्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे. त्याला कारण आहे, ज्यावेळी राजकारणात आल्यानंतर जेव्हा आम्ही गल्ली गल्ली फिरत असताना, महिलांना भेटत असताना अनेक विधानसभामध्ये, तेव्हा आम्हाला एक गोष्ट खूप आढळली की महिला जेव्हा आजारी असतात ते स्वतःची काळजी घेत नाही. आणि आत्ताचं बघायला गेलं मितीला आजार म्हणजे कॅन्सर हा सगळ्यात मोठा आजार आहे. आणि एक घर सोडलं की दुसऱ्या घरी कॅन्सरचा हा परिणाम फॅमिलीवर असतं. आणि ज्यावेळी हा रोग आपल्या घरापर्यंत येतं ना, ते अख्खं घर उद्ध्वस्त होतं. आणि जेव्हा एक महिला उद्ध्वस्त आजारी पडते तर घरात लक्ष देणारा कोणी नसतं. मला होतं. आणि त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला की आपण महिलांसाठी काहीतरी सुरू करूया. आणि आत्तापर्यंत मी जर बघाल तर 22,000 महिलांचा आम्ही हे कॅन्सर अवेअरनेस कॅम्प केले. आणि त्यातनं काही महिलांचं जेव्हा आढळलं त्यांचेही आम्ही उपचार केला आणि त्यातनं त्यांना एक जीवनदान दिलेलं आहे. माझं तर नेहमी देवाकडे एक इच्छा असते की कुठलंही रिझल्ट ज्यावेळी महिलांचं टेस्ट असतं ते निगेटिव्हच यावं, कधीही पॉझिटिव्ह येऊ नये. पण समजा पॉझिटिव्ह आलंच तर आपल्याला लगेच कळतं फर्स्ट स्टेज आहे का सेकंड स्टेज आहे. जेव्हा ते लास्ट स्टेजला जातं तर महिलांना जगवणं खूप कठीण होतं.